1.5 तास झाला आवरायचं चालू आहे. 1.5 तास. मी आलेलोच 1 तास झाला. त्याच्या आधीपासून अर्धा तास झाले यावरती. 6:30ला पोचायचं होतं तिथं. आत्ता इथं 6:30 वाजलेत. नुसतं इकडून तिकडून. किचनमध्ये जाणार, हॉलमध्ये येणार, हॉलमधनं परत बेडरूममध्ये जाणार, परत किचनमध्ये येणार, परत हॉलमध्ये येणार, पार्किंगमध्ये येणार, परत घरात जाणार. काय चालू आहे मला काही कळलेलंच नाही अजूनपर्यंत. आली एकदाची बाहेर. आता परत एकदा लाईट चालू केली, परत बाहेर आली. काय चालू असते नक्की काय कळलं नाहीच मला. आता काय काय बघते काय, कोण दिसतंय काय माहिती घरात. झालं वाटतं एकदाचं फायनल. बहुतेक फायनल झालेलं आहे. आलं 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 बाबा आलं. हसते, स्माइल करते. लाज वाटायला पाहिजे. 1.5 तास झाला आवरते आणि हसती. मूर्खा कुठली. हा बाळा झालं तुझ्यावरून. चल चल चल. किती लवकर आवरलं बाळा. चल बस लवकर. चल चल बाळा चल. घे लावून घ्या बाळा. कंटिन्यू घेतली मी केसांची. आता राहू दे बाळा. कशाला लागली तर. अरे काय बरं ठीक आहे बाळा. काय नाही वेळ लागू दे लागू दे. काय मूर्ख असेल. परत गेलं राहिलंच होतं. काय ना काहीतरी राहतच असते ते मला माहिती आहे. गेलं परत येताना काहीतरी अजून राहणार. अजून 2 वेळा तर होणारच आहेत. 100% लिहून देतो मी. आली मूर्ख कुठली. आवडट बाय. बाळा झालं ना आवरून. किती 2 वेळा जावं लागलं ना. फक्त 2 वेळा जावं लागलं ना. नॅपकिन राहिलाय पण आता राहू द्या. हो राहिलं. ठीक आहे असू दे. आणायचंय का जाऊन. नाही असू दे आता. चला आता निघूया. चालेल ठेवायचं धर बाळा. सांगितलं कुठे चाललोय आपण ते. नाही बाळा नाही बाळा. धर तूच सांग. धर हा बाळा. तर कशी दिसते खरं तर अजून कानातलं बांगड्या काहीच नाही घातलेलं. मी म्हटलं आता गाडीत बसल्यानंतरच घालावं ह्या सगळ्या गोष्टी. तर आता निघालोय आम्ही. आज आहे गणेश जयंती. तर गणेश जयंती तर त्याचं एक इव्हेंट आहे. लास्ट टाइम मी गेलेले बघा. तुम्ही कदाचित ब्लॉग बघितलाय का नाही मला माहित नाही. पण लास्ट टाइम मी गेलेले दीपोत्सवसाठी 12 जानेवारीला. तर त्याच ठिकाणी बोलवलंय परत एकदा. आज गणेश जयंतीचा इव्हेंट आहे. तर असं झालं. तर म्हणून मग मी चालली. आणि लास्ट टाइम तर मेकअपसाठी सारिका होती, पार्लरवाली होती. ह्यावेळेस तर काही नाही, मी माझं मीच केलाय. आता काय माहिती कसं झालंय ते बघूयात. तर आता चला आता बघूया तिथं काय कसा इव्हेंट होतोय गणपती बाप्पाचा. आणि त्यातनं आज उपवास आहे. कुठेतरी ज्यूस प्यायला थांबाव. ऐ पुरी अशी मध्ये सायकल लावतात का. फायनली पोचलो. आणि तिकडे बघा मेट्रो स्टेशन. मेट्रो जाते. मला बसायचंय यार एकदा. आणि झालंय काय आम्ही खूप लांब गाड्या लावल्यात नदीपात्रात. तर ही वाली नथ मी नवीनच घेतली आहे. नवीनच ट्राय केली पहिल्यांदा. तर कशी वाटते नक्की सांगा. आणि आता इथून बरंचसं चालत जायचंय वरती. कारण गाडीला पार्किंग इकडंच दिली आहे त्यांनी. आणि आता वरती जायचंय चालत. आता बघूयात किती वेळ लागतोय काय. चला. फायनली शनिवार वाड्याच्या इथून पास होतोय. खूप सारा गर्दी होती, खूप सारा गोंधळ होता आणि मस्त वाटलं. म्हणजे गणेश जयंती पण भारी म्हणजे मस्तच अशी साजरी झाली. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता करायला लागणार आहे पोटोबा.
हाय की नाही. आता विठोबा झालाय करून, आता पोटोबा करायची गरज आहे खूप जास्त. म्हणजे एवढी भूक लागली, इव्हन मी सकाळपासून तर खिचडी पण नाही खाल्ली. मी नाही लावत, आपल्याला नाही सवय असली सीट बेल्ट लावायची. ड्रायव्हरनी लावणं गरजेचं आहे की नाही. ड्रायव्हरनी लावलं बाद झालं, बाकीच्यांचं काय एवढं तावा विषय. आपलं खरंच असतं नेहमीच. तर काय मी म्हणत होते, हा तर आता भूक लय लागली. आता माहित नाही हे इथं कुठं जेवायला घालतात का डायरेक्ट हडपसरला नेतात जेवायला, काय माहिती. आता बघू, डायरेक्ट घरी आणि स्वयंपाक कर आणि घाल म्हणा, काय का नाही. तसं नाही माझ्या पुरते फक्त 2 चपात्या. तुळशी बागेत जाऊयात का? चला की यार, तुळशी बागेत कसले यार, काहीतरी घेतलं असतं ना ड्रेस बीस. एवढ्या जवळ येतो. लास्ट टाइम पण आम्ही रामाचा हे दिवे लावायला आलेलो दीपोत्सवच्या दिवशी, तेव्हा पण इथं तुळशी बागेच्या इथे येऊन गेलो, तेव्हा पण ह्यांनी नाही नेलं ना. आता पण एवढ्या जवळ येऊन चाललोय आणि तरी पण हे तुळशी बागेत नेतच नाहीत. अगदी मी असं तुळशी बागेकडे बघत 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 असं माझं मन थोडं थोडं होत होतं की काश मी तुळशी बागेच्या कडेने चालले, पण मी आतमध्ये जाऊ शकत नाही असं झालेलं माझं. पण आता काय, नवराच नशिबाला असं भेटलं की तो नेणारच नाही. मला माहितीये, मला माहितीच ना, नेणारच नाही. तरी मी सांगितलं ना, नाही तेच तर. आता काय बघू, आमचं मी येऊन नंतर परत मैत्रिणींना घेऊन असंच काहीतरी करावं लागेल. ठीक आहे, आता बघूया जेवणाचं कुठं काय भेटतंय का खायला पोटाला. हन दावून हन पॅन्टवाला. बाय 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 बाय. तर बघा, शंभूला सकाळी इकडे सोडलेलं ना आम्हाला जायचं म्हणून, शंभूला बाय बाय करायला आलोय परत आम्ही. हाय ना शंभू, बाय 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 बाय. शंभूला असतोय छोट्या पॅन्टोरे म्हणून. बाय बाय तर कर. आवरलं, फायनली घरी आलो. तर घरी यायला वाजलेत 12 आणि एवढा कंटाळा आलाय की मला आता कपडे चेंज करायचं पण कंटाळा आलाय, इव्हन फ्रेश व्हायचंय. तोंड धुवूनच झोपलं पाहिजे. मी विदाऊट तोंड धुता कधी झोपत नाही, पण आता खूप म्हणजे खूप कंटाळा आलाय. आणि बघा, आजचा ब्लॉग मी इथं सेंड करते. आता झालंय असं की तुम्हाला कदाचित 2 दिवस ब्लॉग येणार नाही, कारण आज पण आता माझा स्टॅमिना नाही आहे ब्लॉग एडिट करायचा, कारण खूप उशीर झाला आणि दमली आहे पण खूप. आणि शिवाय त्यातनं उद्या परत माझं एक प्रमोशन आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं तर प्रमोशन आहेच, आणि प्लस ह्यांना जायचं आहे, म्हणजे माझ्या जावेचं ओटी भरण पण आहे गावाला. ते एकाच वेळी दोन गोष्टी आल्यात, आणि असं झालं की मी प्रमोशन आधी कॅन्सल केलेलं, पण काही कारणांमुळं मला मुंबईला जाणं गरजेचंच आहे. म्हणजे जावंच लागणार आहे, किती काही झालं तरी, कोणताही फंक्शन असला तरी तिकडं जाणं गरजेचं आहे. तर मग मी ह्यांना म्हटलं की तुम्ही सुट्टी काढा आणि तुम्ही गावाला जावा. मग ते शंभूला आणि मम्मीला घेऊन जाणार आहेत ओटी भरणला जावेच्या असं. आणि मला जायचंय मुंबईला नेहमीप्रमाणे प्रमोशनला. तर आता माहित नाही कसं काय, म्हणजे फर्स्ट टाइम असं काहीतरी होतं की मी म्हणजे घरात काहीतरी कार्यक्रम आणि मी नाही जाणार. म्हणजे इव्हन खूप वाईट वाटलं मला पण माझ्या पण हातात काही गोष्टी नाही आहेत ना, की जेव्हा आपण बांधील असतो एखाद्या गोष्टीसाठी, तर मग त्यावेळेला आपल्या हातात पण काहीच नसतं की बाबा आपण नाही ठरवू शकत एखादी गोष्ट की इकडं जायचं इकडं नाही जायचं. तर असं झालंय माझं पण, अडून राहिले मी. तर म्हणजे इव्हन मी हळदी कुंकू पण पटकन करून घेतलं की मला महाबळेश्वरला जायचंय ओटी भरणसाठी म्हणून, की म्हटलं नाही तर हळदी कुंकू राहून जाईल माझं, असे आहेत तुम्ही. पण आता झालं वेगळंच, मी ठरवलं होतं एक, झालं एक, पण आता काही ऑप्शन नाही. तर मग आणि हे आणि शंभू आणि मम्मी तिकडे जाणार आहेत आणि मी एकटी जाणार आहे मुंबईला. तर असा उद्याचा ब्लॉग असणार आहे. आणि हे 2 दिवस करायचे ब्लॉग तुम्हाला लेटच येतील, कारण दोन्ही दिवस बिझी असणार आहे. आता मला आता झोपायला 12 वाजता, तर मला नाही वाटत एडिट झाला तर कदाचित देईल, पण मला नाही वाटत की एडिट होईल ब्लॉग. झाला तर चांगलीच गोष्ट आहे. हां, त्यामुळे मी आता झोपणार आहे. त्यातनं परत मला सकाळी लवकर उठून जायचं आहे, तर मग झोप नाही झाली की परत मग हे होतं, दमल्यासारखं होतं, तिकडं पण स्टॅमिना नाही राहत. म्हणून मग आता झोपते. खूप सारा दमली आहे. म्हणजे इव्हन काम करून माणूस तेवढं दमत नाही, तेवढं हे इव्हेंट आणि ह्याच्यात आणि ते ढोल ताशांचा आवाज वगैरे ते खूप हे झालं, इरिटेट झाला. बरं चला, तर मग नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते. आणि आजची आमची गणेश जयंती खूप छान झाली, म्हणजे अगदी खूप छानच झाली असं. तर भारी वाटलं, मस्त वाटलं सगळ्यांना भेटून बोलून, आणि कार्यक्रम पण खूप छान होता तिथं. तर आजचा ब्लॉग इथं सेंड करते. नेहमीप्रमाणे खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या, आणि भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. चला, बाय बाय.